पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर निप्पाणी जवळच्या तवंदी घाटात जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे अवघ्या काही वेळात पावसाचं पाणी थेट महामार्गावरून वाहू लागलंय। घाटातल्या डोंगर उतरणावरून मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल तसंच महामार्गाच्या कामासाठी ठेवलेलं बांधकाम साहित्य देखील वाहून रस्त्यावर आलंय। तर एका बाजूच्या मार्गावर पाण्याचा मोठा प्रवाह असल्यानं दुसऱ्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवली आहे। वाहन चालकांना मोठी कसरतही करावी लागते। आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत। रणजित, आता तवंदी घाटात मुसळधार पाऊस झालाय आणि सगळं साहित्यही वाहू लागलंय। गेली 2-3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपून काढलेला आहे। काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तवंदी घाट, निप्पाणी या परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे मात्र महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी वाहतूक कोलमडली होती, वाहतूक थांबली होती। या संपूर्ण परिसरामध्ये महामार्गाचं काम चालू आहे आणि या पावसामुळे महामार्गासाठी आणलेली वाळू असेल, सिमेंट असेल, हे सर्व या पाण्यातून वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महामार्गाचे मुख्य काम सुरू असल्यामुळे एक लाईन ही पूर्णपणे थांबवण्यात आली होती, कारण पाण्याचा लोंढा खूप मोठ्या प्रमाणात होता। तर दुसऱ्या लाईनवरून दुहेरी मार्ग सुरू करून हा प्रवास। रणजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय तवंदी घाटात आता मुसळधार पाऊस झालाय, तिथे बांधकाम सुरू असलेलं साहित्य देखील वाहू लागलंय।